काय प्रसन्न सकाळ झालेली आहे. बाई बाई, रामभाऊ उठले वाटतं. रामभाऊ म्हणते मी पण, हे उठले वाटतं सकाळीच. चला झटक झटक करून घेते, पुन्हा लागावं लागतं कामाला, मग दिवसभर वेळ भेटत नाही. उठलीस का शांता? हो हो उठले ना, आज उशीरच झाला बघा उठायला मला. कस काय माहिती, डोळाच नाही उघडला सकाळी. बरं जाऊ दे, हरकत नाही, चालत असतं कधी कधी. तर मी काय म्हणतो, आज थोडं निवांत आहे मला, आता काही मला सकाळी सकाळी वावरत जावं नाही लागत. मी आज माझ्याच हातचे पोहे बनवतो म्हणतो. तुमच्या हातचे पोहे नको नको, तुमच्या हातचे पोहे नको, मी बनवते, मी बनवून घेते. तुम्हाला काय खायचं ते सांगा, मी बनवून घेते. एवढं ओरडायला खिसकायला काय झालं शांता? चांगले बनवतो की मी पोहे, तुझ्यापेक्षा तर नक्की चांगले बनवतो पोहे. चिकट ढक्क पोहे बनवून ठेवती, माझे कसे मोकळे मोकळे होतात. हो हो मान्य आहे मला, तुमचे पोहे माझ्यापेक्षा 100 पटीने चांगले होतात, त्यात काही नाही. पण तुम्ही जो राडा घालतात ना हो, तो मला आवरायला लागतो आणि ते माझ्या डोक्याला ताण नको हो ना. तर काय पोहे एक प्लेट बनवत नाही, भांडे 100-60 पाडून ठेवतात त्याच्यासाठी. तुम्हाला काय खायचं मला सांगा, मी बनवते. आता तर मीच बनवतो, वाटलंच तर तुम्हाला तुझ्या हाताने सामान काढून दे, पण पोहे मीच बनवणार. का शांता? बाकीच्या बायका नवरे कामं करत नाही, त्यांच्या हाताने बनवून काही खाऊ घालत नाही म्हणून टेन्शन मध्ये येतात. आणि तू तुझा नवरा तुला चांगलं म्हणू लागला की शांता मी तुला पोहे बनवून देतो माझ्या हातचे म्हणून, आणि तू त्याच्यातच तोंड वाकडं करती. हा ते बरोबर आहे म्हणा, पण तुम्ही राडाले करता ना, मग माझ्या लय जीवावर येतं ते. खाचे खान पुन्हा राडा आवरत बसा, म्हणून म्हटलं तसं. नाही तर तुमच्या हातचे पोहे आवडतात मला एकदम. सासूबाई कशा करायच्या तसेच पोहे बनतात तुमच्या हातचे. तेच म्हटलं मी. चल मग आता ते सामान काढून मला. चला मग. का बरं शांता, तू कांदा कापून घे, मी पोळी भिजवतो तोपर्यंत. हो हो किती घेऊ? 3 बस झाले का? 3 कशाला? 2 घे, छोटे छोटे 2 घे, मोठा असेल तर एकच घे. आपण खाणार करून दोघं खाल्लं तर आणि खाईल 3 जण आपण. बरं का हो, पण तुम्ही हे पोहे करायचं शिकले कसं काय म्हणते मी? ते कसं होतं शांता, आमच्याकडं मी सोडून दुसरं कोणी नव्हतं. मग आणि कसं व्हायचं, वावरातले गडी राऊंड काही ना काही कामी यायचेच घरी. आता वावर आणि हे घर आमच्या आजूबाजूला, मग काही पण हे यायचेच, ते काही ना काही काम पडायचं म्हणा असं. तर मग आई काय करायची, सकाळी सकाळी त्यांना नाश्ता करू घालायची. चहा आणि नाश्ता समजा त्यांचा आमच्याकडेच होतं. तर मग काय करणार पोहेच करायची, आणि मदतीला दुसरं तिसरं कोणी नाही, मीच असायचो. मग म्हणायची मला, रामू मला हे करून दे रे, रामू मला ते करून दे रे. मग बघता मग कधी आई आजारी असन किंवा कुठं गेली असन तर मग बनवायचं बहिणी पोहे. अच्छा असं होतं का ते? बरं, मला तेच प्रश्न पडायचा की हे एवढे चांगले पोहे शिकलेच कसं काय म्हणून. हां, आणि नंतर मग गेलो बघा मी शिकायला तिकडे गेलो शहरात, तिथं रूम करून राहायचो. आता बऱ्याचदा काय व्हायचं, मेसवाले सुट्टी देऊन द्यायची. मग प्रश्न पडायचा काय करायचं. मग आम्ही दोघा तिघा मित्रांनी पोह्याचं सामान ठेवलंच होतं, आणि आणायचो मग कांदा किंवा बाजूच्या काकूंकडे एखादा कांदा वगैरे घेऊन यायचो, मस्त लावायचो फोडणी आणि खायचो पोहे गप्पा. मग लगे दिवसभर दुसरं काही खायचोच नाही. काय सांगता, दिवसभर पोहे? त्याच्यावर दम निघायचा का तुमचा? हा निघायचा. मग 2-3 चहा पिऊन यायचो, कुठं बिस्किट खायचो. सुट्टीच्या दिवशी काय करणार, सणावाराला सुट्टी द्यायची मेसला. बरं अहो तुम्ही करा मग पोहे, मी तोपर्यंत बाहेरचं झाडझूड करते, अंगण वगैरे हॉल वगैरे झाडून घेते. हो घे झाडून. ला 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 ला, मैं चली देखो प्यार की गली, मुझे रोके ना कोई. रामभाऊ, ओ रामभाऊ, बाहेर या जरा. बाई लाला भाऊ आले वाटतं. रामभाऊ, अरे शांताबाई, रामभाऊ नाही का घरात? आवाज देऊ लागलो केव्हाचा. आहे ना घरातच आहे, स्वयंपाक घरात आहे. स्वयंपाक घरात काय करू लागले सकाळी सकाळी? वावराणी चालायचं तर स्वयंपाक करू लागले काय? स्वयंपाक तर नाही करू लागलो, पण पोहे बनवतो होतो. या बसा ना, खाता माझ्या हातचे पोहे. लाला भाऊ बाई, काही मॅडबीड काय हा माणूस? घरात एवढी मोठी बायको असताना स्वतः पोहे करू लागलो. येडपटच दिसतं मला हे. आणि का मग तुम्ही काऊन केले पोहे? शांताबाईने केले का पोहे? या बसा तुम्ही, आपण पोहे खाता गप्पा मारू. जा बरं शांता, पोहे आण चहा टाक आमच्यासाठी. हो, आता तुम्ही केले म्हटल्यावर खावं तर लागेलच मला. खाऊन बघतो. का हो रामभाऊ, तुम्ही शांताबाई असताना किचन मध्ये जाऊ लागले, धसू काम करू लागले, पोहे काय बनवू लागले, आणि तुम्हाला काही वाटत नाही का 4 लोक काय म्हणतील म्हणून? कोणते 4 लोक? आणि कशाला काय म्हणतील ते? मी माझ्या घरामध्ये, माझ्या घराच्या किचन मध्ये माझ्या बायको लेकीसाठी स्वयंपाक करू लागलो, पोहे करू लागलो, तर मग मी कशाला टेन्शन घेऊ 4 लोकांचं? नाही, पण असं करणाऱ्या माणसाला बायकोचं बैल म्हणते ना. सरळ बायकोचा बैल म्हणते.
आता बोलणारे काही बोलता लाला भाऊ, कोणाकोणाच्या बोलण्याकडे लक्ष देता मला सांगा. नुसतं जर स्वयंपाक करून किंवा काही बनवून जर बैल झालो असतो तर मग ती शांतता माझ्यासाठी रोज रोज जेवण बनवती. मग ती बैल काय ती बैल दिसती काय? तसं नाही, पण आता ते स्वयंपाक ते करणं ते कामच आहे बायकांचं. मी नाही मानत बाबा अशा गोष्टींना. असं कुठं लिहूनच नाही ठेवलं ना का स्वयंपाक फक्त बायकांनीच करावा आणि बायका चांगला स्वयंपाक करू शकता, असं कुठं लिहून नाही ठेवलं. आता मोठ्या मोठ्या हॉटेलचे त्याचे जे हॉटेलात वगैरे जे खाणं जेवण बनवणारे असतात ते तर माणसंच असतात. आणि मग ते काय बैल झाले का ते त्यांच्या काय बायकोचा बैल झाले? काही आपलं हे आपल्याकडचेच विचार आहे, असे बाहेर असे विचार नाही. ते आहे म्हणा बरोबर, पटलं तर खरं मला तुमचं. मग दिवस रात्र त्यात जेवण बनवता, मग बोरून जातं त्यांच्या हातचं खाऊन. ते आपण बनवलं थोडं त्यांच्या तोंडाला थोडीशी वेगळी चव राहते का नाही. आता रोज रोज तर नाही बनवता येत म्हणा, बनायचं पण नाही रोज रोज, पण एखाद्या वेळी काहीतरी बनवायचं बाबा, असं मला वाटतं. हा बरोबर आहे, बरोबर तर आहे म्हणा. बरं चला ये तुम्ही. का म्हणून लगेच उठले हो? माझ्या बोलण्याचा राग बिगाला काय? वाईट नका मानून घेऊ, मी सहज म्हणत होतो. नाही रामभाऊ राग कशाचा? जातो म्हणतो जरा घरी, काहीतरी मी पण बनवतो म्हणतो. आता तुमचं ऐकून मला काहीतरी बनवावं वाटायले. आज आहे वेळ, वावरांतच काही काम नव्हतं, सहज विचारायला आलतो तुम्हाला चलता का म्हणून. मी पण लावतोच आता खिचडीचं कुकर वगैरे काहीतरी. आता मला पण माझ्या हातचंच खा वाटायले. चांगलं आहे म्हणा तसं, विचार चांगला आहे बघा मग. कुठे गेले लाला भाऊ? पोहे आणि चहा आणतच होते ना मी. ते गेले घरी खिचडी करायला. खिचडी करायला? काहीतरी बनवू गड्या जेवायला. रोज 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 काय काय बनवावं सुचत पण नाही. त्याच त्या भाज्या आणि त्याच ते सगळं. हिट बघते बाहेर एखादी भाजीची गाडी बिडी असेल, कुणी भाजी बिजी घेऊन आलं तर बघते एखादी भाजी. आता तेच ते खावं वाटायला लागलं, मला बोरू लागलं. जेवण जात नाही, मग एखादी पोळी बळजबरी खावी लागती. आणि बाई का म्हणू, तुम्ही वावरांनी चालले होते ना, आणि का नाही गेले वावरांनी? अर्ध्यातच का वापस आले? काही विसरले काय? का चहा मागता पुन्हा एकदा अजून? चहा बिहाराव दे, वावरांनीच जात होतो मी. पण आज गेलो नाही, आज निवांत काम होतं म्हटलं. तर मग तू काय करत होती? काय नाही बाबा, आता ते भाजीला काही नाही, कांदे बटाटे काय काय तेच ते खावं म्हटलं. रोज रोज जाऊन बघत होते बाहेर काही दिसतं का गाडी वगैरे. असं का? बरं मग राहू द्या स्वयंपाकाचं. तू आज मीच बनवतो माझ्या हातची खिचडी. कशाला मजाक करता हो ना तर काय. खाई पण आपलं. तुम्ही कधी बनवलंय का खिचडी बिचडी? स्वयंपाक बनवलाय कधी? ऐ कमी नको समजू मला. आज खाऊनच बघ माझ्या हातची खिचडी, कशी टेस्टी खिचडी बनवतो मी म्हणून. मोठे आले टेस्टी खिचडी बनवणारे. जा तिकडं, मला आवरू द्या पटपट. मजाक नका करू, भूक लागून जाते मग मला नंतर. येड्यात काढते का मला? मजा करू लागलो का मी? म्हणतोय ना खरंच मी बनवतो. माहिती तिकडं बस बाहेर. खरंच बनवता का? हो मग काय आता लिहून देऊ कुठं तुला मी बनवतो म्हणून? दे बाहेर. डाळ तांदूळ कुठे ठेवले तेवढं तर माहिती का तुम्हाला? चालले खिचडी बनवायला. ते काढून तुझ्या हाताने. जेवढ्याची खिचडी बनवायची तेवढं काढून ठेवून देतो, बाकी करतो मी लसूण बिसून घेतो माझ्या हाताने. काय छान वाटायलंय बाई मला आज. काय गंमत आहे आज. पहिल्यांदा लग्न झाल्यापासून पहिल्यांदा असं होतंय का मी निवांत बसलीये आणि हे किचन मध्ये काम करायला लागले. असं तर पहिले कधी नाही झालं. आता काय करतात आणि काय गोंधळ घालतात काय की बाबा. जाऊ दे, आपल्याला काय, त्यांनी घेतली जिम्मेदारी, खाऊ घालतील. बाई बाई जळल्यासारखा वास कुठून येऊ लागला? आता त्यांनी काही करपवली काय खिचडी? झाली मला. चल जेवायला. झाली गरमागरम खिचडी तयार. थोडीशी करपली म्हणा, पण टेस्टला जबरदस्त झाली. चल जेवायला. हा चालतंय, इतकं चला. किती आनंद होतोय आहो तुम्हाला काय सांगू मी. मनातून आनंद होतोय मला एकदम. पण मला हे कळलं, तुम्हाला हे सुचलंच कस काय? आज लग्न झाल्यापासून पहिल्यांदा तुम्ही तुमच्या हातचं काहीतरी करून खाऊ घालता मला. चला तर जास्तीची बडबड नको करू, जेवायला चल. बाई आज आमच्याकडे काय गंमत झाली काय सांगू बाई तुम्हाला. आज पहिल्यांदा लग्नानंतर पहिल्यांदा तुमच्या लाला भाऊनी माझ्यासाठी काहीतरी बनवलं, ते पण खिचडी बनवली. बापरे, काय सांगते मला, खिचडी बनवली? बापरे बाप. चांगले वावराने निघाले होते, आले अर्धे रस्त्यातून आणि म्हणे तू स्वयंपाक राहू दे म्हणे, मी खिचडी बनवतो म्हणे. पण मला अजूनपर्यंत हाच प्रश्न पडलेला आहे, त्यांच्या डोक्यात हा विचार आलाच कस काय म्हणून. नाही तर बाई लाला भाऊ तुमचे असे नाही, स्वयंपाक बिंपाक करणार नाही तुमचे लाला भाऊ. मी आजारी कधी पडले तर त्यांनी हॉटेलवरनं मागू जेवण केलेलं आहे, पण कधी काही बनवलं नाही स्वतःच्या हाताने.
थांब थांब थांब, मी सांगते हा चमत्कार कसा झाला ते. सकाळी वावराला बोलवायला लालभाऊ आमच्याकडे आले होते. तर हे पोहे बनवत होते. हे बनवता बाबा कधी कधी, आता खोटं नाही सांगत, हे बनवता कधी कधी. त्यांच्या हातनं चहा नाश्ता मला बनवून देता कधी कधी. तर मग हे पोहे बनवत होते, तर मग त्यांची गप्पा रंगल्या आणि मी पोहे बाहेर घेऊन येण्याच्या अगोदर लालाभाऊ टाकले. आणि मी यांना विचारते कुठे गेले लालाभाऊ, तर मला म्हणता की घरी गेले म्हणे, खिचडी बनवतो म्हणे. मला इतकं हसू आलं बाई. लगे काय यांचं बोलणं झालं आणि काय नाही ते. बाई रामभाऊंना सांगावं लागेल आमच्या यांच्या डोक्यात असाच काही चांगला चांगला प्रकाश टाकत जा म्हणून. मग आमच्या नवऱ्यांना पण पाठवावं लागेल रामभाऊकडं. हो मी पण पाठवून देते. 4 गोष्टी शिकतील तरी चांगल्या, बायकोला कशी कधी कधी मदत वगैरे करावी म्हणून. नमस्कार फ्रेंड्स, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.